देवीची काही ठिकाणी उग्र साधना होते, त्याचे विधी वेगळे असतात, की प्रत्येक देवता म्हणजे एका देवीला बळी देतात म्हणून सगळ्याच देवींना बळी असं नसतं. त्या त्या स्थानावर त्या त्या गोष्टी ज्या पद्धतीने चालत आलेल्या असतात, जशी ऊर्जा असते त्यानुसार त्याला तसा भोग दिला जातो, भोग चढवला जातो. वर्षभरातून 2 किंवा 3 बळी एखाद्या देवासमोर दिले जातात. वर्षातून 2 किंवा 3. आणि रोज नॉनव्हेज खाणारे लोक, रोज मांसाहार करणारे लोक किती जणांना कापून खात असतील? किती जणांना त्यांचं बळी रोज घ्यावं लागत असेल, किंवा किती जणांना रोज ते त्यांच्यामुळे जीव जातो याचा विचार आपण करतो का? मग ज्या दिवशी ईद असते त्या दिवशी कुठे जातात? तेव्हा प्राणीमित्र येत नाहीत, तेव्हा पेटा येत नाही किंवा बाकी लोक येत नाही. असं कसं तुम्ही करता, या गोष्टी कशा करता? बट यात काही तथ्य नाही आहे. वर्षातून 3-4 बली दिले, तुम्ही रोज 100 प्राणी कापून खाताय, तो तुमच्यासाठी दिला जाणारा एक प्रकारचा बळीच आहे. तो तुम्हाला संमत आहे. आणि देवतेसमोर 2 कापल्यानंतर तुम्हाला जर त्रास होत असेल तर ह्याला दोगलापण म्हणू शकतो आपण, बाकी काही म्हणू शकत नाही. पण ज्या ज्या पद्धतीची एनर्जी जिथे जशी आहे तसा तसा भोग, तसा तसा प्रसाद चढवला पाहिजे. नाही चढवला तर काय होतं याचे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत.